म्हणजे तुम्हाला पण आता गाजर हलवा खाऊन कंटाळा आलाय तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। सगळ्यात आधी आपल्याला अशी 3 लाल भडक गाजर घ्यायचे। गाजर धुवून आता मस्तपैकी कट करून घेऊया। आता ही सगळी गाजर आपण कट करून घेतले। आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। यामध्ये आता आपल्याला अर्धा कप दूध टाकायचं आहे। मिक्सर मध्ये फिरून आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची। यामध्येच आपल्याला 2 चमचे साईडला काढायचे आहेत, ते का मी तुम्हाला पुढे सांगतो। गॅसवर कढई ठेवून घेऊया। त्यामध्ये आता 2 मोठे चमचे तूप आणि साखर टाकून घेऊया आणि आपण जे मागाशी पेस्ट केली ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे। याच मध्ये आपल्याला अर्धा वाटी रवा पण टाकून घ्यायचा आहे आणि लास्टला अर्धा वाटी दूध। हे सगळं टाकल्यावर आता आपण गॅस चालू करून घेऊया। हे सगळे मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊया। आता तुम्ही म्हणजे हा रसमलाई सोडून शिरा बनवते की काय, तर नाही म्हणजे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आता हे सगळं मिश्रण आपल्याला असं करून घ्यायचं आणि शेवटी असा गोळा करून आपल्याला त्यावर 5 मिनिटं झाकून द्यायचं। आता त्याच मिश्रणाचे आपल्याला असे लहान लहान लड्डू करून घ्यायचे आहेत। आता असे सगळे लड्डू करून घेतले। आता भीम लड्डू खायच्या आधी स्टीमरच्या भांड्यात पाणी टाकून घेऊया। त्यामध्येच थोडं गुलाबजल पण टाकायचं आहे आणि आता हे सगळे लड्डू आपल्याला स्टीमरच्या प्लेट मध्ये लावून घ्यायचे आहे। आता मस्तपैकी सगळे लड्डू आपण स्टीमरच्या प्लेट मध्ये लावून घेतले। आता या सगळ्या प्लेट आपण 1 बाय 1 स्टीमर मध्ये लावून घेऊया आणि हे आपल्याला आता कमीत कमी 10 मिनिटं स्टीम करायचं आहे। आता ते तिकडे स्टीम होतपर्यंत आपण इकडे 4 काजू 4 बदाम कट करून घेऊया। आता आपल्याला 10 मिनिटं पण झालेले आहे। गॅस पण बंद करून घेऊया। आता हे सगळे लड्डू पण आपले मस्तपैकी स्टीम झाले। आता एका पॅन मध्ये अर्धा लिटरला थोडं जास्त दूध घ्यायचं आहे आणि ते थोडंसं आटूपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। अर्धा वाटी साखर टाकून दूध उकळून घेऊया। आता त्यामध्ये आपण जी पहिला पेस्ट काढून घेतलेली ती टाकायची आहे। आता 1 चमचा वेलची पावडर टाकून घेऊया आणि मागचे जे आपण काजू बदाम कापलेले ते आपण यामध्ये टाकूया। हे सगळं टाकून झाल्यावर पण आपल्याला थोडा वेळ दूध उकळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यावर जे आपण मगाशी स्टीम केलेले लड्डू होते ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे सगळं थंड होईपर्यंत 5 ते 10 मिनिटं आपण यावर झाकून द्यायचं आहे। मंडळी अशा प्रकारे आपली स्वादिष्ट अशी गाजराची रसमलाई तयार झालेली आहे। हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा। भेटू तुम्हाला अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी।